बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची कोकणात पुनरावृत्ती. फरक फक्त एवढाच की इथलं प्रकरण तब्बल 2 वर्षांनंतर उघडकीस आलंय. केवळ 22,000 रुपयांसाठी सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर या युवकाला नग्न करून बेदम मारहाण करण्यात आली. यात त्याचा मृत्यू झाला. कहर म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी तो मृतदेह जाळून त्याची राख आणि हाडं नदीत फेकून दिली. माणुसकीला काळीमा फासणारं हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, यातील आरोपी कोण आहेत आणि 2 वर्षांनंतर ही घटना कशी उघडकीस आली, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके. मार्च 2023 मध्ये कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर हा युवक बेपत्ता झाला होता. मात्र तो बेपत्ता झाला नसून त्याचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याचं 2 वर्षांनंतर उघड झाले. मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश बिडवलकर याला 4 आरोपी त्याच्या राहत्या घरातून जबरदस्तीने कारमधून घेऊन गेले. त्याला एका घरात डांबून ठेवत नग्न करून बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा जीव गेला. मुख्य म्हणजे प्रकाश बिडवलकर याची हत्या केल्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह सातार्डा येथील जंगल भागात स्मशानभूमीत जाळला. कहर म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी त्याची राख आणि हाडं नदीत फेकून देण्यात आली. विशेष म्हणजे केवळ 22,000 रुपयांसाठी प्रकाशची हत्या करण्यात आल्याचं बोललं जातंय. त्यानंतर आता 9 एप्रिल 2025 रोजी प्रकाशच्या नातेवाईकांनी निवती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतले. सिद्धेश अशोक शिरसाट, अमोल श्रीरंग शिरसाट, गणेश कृष्णा नार्वेकर आणि सर्वेश भास्कर केरकर अशी त्यांची नावं आहेत. 10 एप्रिल रोजी पोलिसांनी या हत्या प्रकरणातील 4ही आरोपींना अटक करत कुडाळ दिवाणी न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी सिद्धेश शिरसाट यांनी पोलिसांना आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचीही माहिती पुढे आली आहे. आरोपी सिद्धेश शिरसाटची पत्नी कुडाळमध्ये शिवसेनेची महिला प्रमुख असल्याची माहिती आहे. त्याआधी सिद्धेश शिरसाटचं कुटुंब उबाठा गटात होतं. मात्र हाच धागा पकडत उबाठा गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार निलेश राणे यांचे आरोपी सिद्धेश शिरसाट सोबत असलेले फोटो पोस्ट करत सिद्धेशचा आका कोण असा सवाल नाईकांनी केलाय. बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. शिवाय सत्ताधारी आमदार आणि राजकीय बड्या नेत्यांचा 2 वर्षे पोलिसांच्या तपास कामावर दबाव असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यानंतर आमदार निलेश राणे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत यावर स्पष्टीकरण दिले. वैभव नाईक जिल्ह्याचं नाव खराब करण्याच्या प्रयत्नात आहेत. 2 वर्षांपूर्वी ज्यावेळी हे हत्या प्रकरण घडलं त्यावेळी आरोपी सिद्धेश शिरसाट उबाठा गटातच होता. त्यामुळे बॉडी कुठे आहे हे वैभव नाईकांनीच सांगितलं पाहिजे. तुमच्या आश्रयाखाली असलेल्या माणसाचे तुमच्याबरोबर कितीतरी फोटो आहेत. मला शिवसेनेत येऊन 8 महिने झाले. त्यावेळी मी भाजपमध्ये होतो. त्यामुळे आरोप करताना लोकांना विनोद वाटू नये याचा विचार वैभव नाईकांनी करायला हवा. पण काहीही विचार न करता बोलत राहणं हेच त्यांचं काम आहे. त्यांना या प्रकरणातही राजकारण दिसतंय. उद्या सिंधुदुर्गात गाडीखाली कुत्रा जरी मेला तरी त्यात राणेंना कसं जोडता येईल या प्रयत्नात वैभव नाईक नेहमी असतात. त्यांनी आयुष्यभर हेच केलंय असं निलेश राणे म्हणाले. खरं तर वैभव नाईक हे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेत. शिवसेनेच्या निलेश राणेंनी त्यांचा पराभव केला. मात्र 3 वर्षांपूर्वी स्वतःच्याच पक्षात असलेल्या आरोपी विरुद्ध आवाज उठवून वैभव नाईक हे शिवसेना शिंदे गटाला बदनाम करण्याचं प्लॅनिंग करत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आलाय. एखाद्या व्यक्तीचं अपहरण आणि मृत्यूचा राजकारणासाठी वापर करून घ्यायचा हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडलेलं नाही. मात्र या प्रकरणातही वरिष्ठांची नावं गोवत मूळ मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. वैभव नाईकांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघात निधी आणलाच नाही. शिवाय त्यांच्या 2 टर्म आमदारकीतही विशेष कामगिरी झालेली दिसून आली नाही. परिणामी यावेळी मतदारांनी त्यांना नाकारलं. शिवाय वैभव नाईक यांची पक्षातही तशी घुसमटच सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी शरद पवारांसोबत जाण्यापूर्वी विचार करायला हवा होता अशा आशयाचं विधानही त्यांनी मध्यंतरी केलं होतं. आता एका न्यायालयीन प्रक्रियेतून पार पाडल्या जाणाऱ्या प्रकरणाला राजकीय रंग देऊन सेन्सेशन तयार करण्याच्या प्रयत्नात वैभव नाईक आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. तुम्हाला काय वाटतं? वैभव नाईक उबाठातील आपलं स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात या घटनेचं राजकारण करतायत का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.